अधिक मासालाच बघा पुरुषोत्तम मास धोंड्याचा महिना म्हणून ओळखले जाते. हा महिना ह्या वर्षीमध्ये 2026 मध्ये मे महिन्यामध्ये आलेला आहे. हा महिना 3 वर्षातून एकदाच येतो. ह्यासाठी ह्या महिन्याला विशेष असं हिंदू धर्मामध्ये महत्त्व आहे बघा. अधिक मासामध्ये जे पण आपण दान धर्म करतो त्याचा आपल्याला 100 पटीनं फळ हे मिळत असतं. अधिक मासामध्ये तुम्ही कोणत्या वस्तू दान करू शकता की त्याचं तुम्हाला विशिष्ट असं पुण्य फळ मिळेल. तर आजच्या व्हिडिओमार्फत तुम्हाला मी अशा वस्तू सांगणार आहे. त्या वस्तूंपैकी तुम्ही एक जरी वस्तू दान केली ना तरीसुद्धा त्याचं 100 पटीनं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं प्रियालयच्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. अधिक मासालाच बघा पुरुषोत्तम मास म्हणून ओळखले जाते. पुरुषोत्तम मास ह्यासाठी ओळखले जाते की ह्या महिन्यामध्ये बघा आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा उपासना करत असतो. भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी आपण सेवा करत असतो, दान धर्मसुद्धा करत असतो बघा. 2026 मध्ये मे महिन्यामध्ये अधिक मासाला सुरुवात 17 मे 2026 या दिवशी आहे बघा, रविवार. या दिवसापासून अधिक मासाला प्रारंभ होत आहे. 15 जून 2026 या दिवशी अधिक मासाची समाप्ती होत आहे. तर हा मधला जो एक महिना आहे बघा, जे अधिक मासाचे दिवस आहेत, या दिवसामध्ये ना आपल्याला दान धर्म करायचा आहे बघा. यथाशक्ती ज्याला जी वस्तू शक्य आहे ती वस्तू तुम्ही दान करू शकता. अधिक मासामध्ये बघा लेक आणि जावाई यांना आपल्या घरी बोलवलं जातं आणि वाण दिलं जातं बघा. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की ह्या वाणामध्ये आपण अनेक प्रकारच्या अशा वस्तूसुद्धा देत असतो. या वस्तूंमध्ये 33 वस्तूंना विशेष असं महत्त्व आहे बघा. आणि त्याचप्रमाणे बघा जेव्हा लेक आणि जावाई आपण घरी बोलवतो त्यावेळेला त्याला धोंडेसुद्धा आपण खाऊ घालत असतो बघा. तर धोंडे म्हणजे काय आणि हे धोंडे कसे बनवतात तर बघा पुरणाचे धोंडे असतात हे. आणि हे अजूनसुद्धा ही पद्धत आहे बघा. ह्या महिन्यामध्ये लेक आणि जावयाला घरी बोलवलं जातं आणि विशिष्ट प्रकारे त्यांना जेवण वगैरे बनवलं जातं. विशिष्ट प्रकारे त्यांचा मान सन्मान केला जातो. आपल्या यथाशक्तीप्रमाणे त्यांना कपडे, साडी किंवा जे पण काही असतील वस्त्र ते घेतले जातात. त्याचप्रमाणे तुम्हाला जर शक्य असेल तर कोणी सोनं चांदी देतं किंवा ज्यांना जी वस्तू शक्य असेल, परवडत असेल ती वस्तू आपण त्यांना एक वाण म्हणून देत असतो बघा. आणि त्याच वेळेला बघा जावाईला आणि लेकीला धोंडेसुद्धा खाऊ घालतात. खूप लोकांना धोंडे म्हणजे काही हे सुद्धा म्हणजे प्रश्न पडत असतो. तर कणिक जे असतं बघा, गव्हाच्या पिठाचं जे कणिक असतं त्याच्यामध्ये पुरण असतं, म्हणजे जे आपण पुरणाच्या पोळ्या बनवण्यासाठी जे पुरण बनवलेलं असतं ना ते पुरण त्या कणकीच्या गोळ्यामध्ये भरलं जातं आणि त्याचे धोंडे बनवले जातात. आणि हे धोंडे ना जेव्हा आपण सर्व पदार्थ ताटामध्ये जेवणासाठी देतो त्याच्यामध्ये हे धोंडेसुद्धा त्यांना खाण्यासाठी दिले जातात बघा. आणि जेव्हा आपण बघा मान सन्मान करत असतो म्हणजे त्यांना काही वस्तू देत असतो किंवा काही वाण देत असतो त्यामध्ये सुद्धा बघा आपण 33 पदार्थांचा समावेश करतो. तर ह्यामध्ये बघा तुम्ही लेक आणि जावायला सुद्धा ह्या वस्तू दान करू शकता. तर पहिली वस्तू तुम्हाला सांगते, तुम्हाला 33 अनारसे खूप महत्त्वाचे आहेत. 33 अनारसे सुद्धा तुम्ही तुमच्या लेक आणि जावायला एक प्रकारे दान करू शकता घरी आल्यानंतर. त्याचप्रमाणे बघा तुम्ही त्याच्यामध्ये 33 बत्ताशे सुद्धा त्यांना देऊ शकता. त्याचप्रमाणे बघा तुम्हाला सर्वांना म्हैसूर पाक माहिती आहे. म्हैसूर पाक गोडामध्ये पदार्थ असतो बघा, तर तो सुद्धा तुम्ही 33 संख्येमध्ये त्यांना देऊ शकता. यामुळं काय होतं तर हे आपण एक वाण देत असतो, आपण एक दान देत असतो त्यांना. आणि त्यामुळं काय होतं तर आपल्याला एक प्रकारे बघा 33 कोटी देवांचा सुद्धा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो. यासाठी अधिक मासाला विशेष असं महत्त्व दिलेलं आहे बघा. त्याचप्रमाणे लेक आणि जावई हे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्वरूप म्हणून घरी आपण त्यांना बोलावतो आणि त्यांचा मान सन्मान करत असतो. यासाठी प्रत्येकाने आपल्या घरी लेक आणि जावईला नक्कीच बोलवा आणि मान सन्मान सुद्धा करा. आणि त्यांना दानामध्ये ह्या वस्तू म्हणजेच त्यांना एक प्रकारे ह्या वस्तूसुद्धा वाण म्हणून दान म्हणून सुद्धा तुम्ही देऊ शकता आणि त्याचंसुद्धा तुम्हाला एक 100 पटीनं फळ मिळेल. त्याचप्रमाणे बघा ह्या अधिक मासामध्ये बघा जोडवी करण्याची सुद्धा पद्धत आहे पूर्वीपासून. अधिक मासामध्ये सुवासिनी महिला ह्या जोडवी सुद्धा करत असतात. त्याचप्रमाणे बघा आपण अधिक मासामध्ये जेवढं जास्त गोष्टी काही धार्मिक कार्य वगैरे पूजाविधी सर्व करतो, कारण ह्याला विशेष महत्त्व आहे अधिक मासामध्ये. कारण अधिक मास असा महिना आहे बघा जो 3 वर्षातून एकदाच येतो आणि तो योगायोगानं ह्या वर्षी आलेला आहे 2026 मध्ये. यासाठी सर्वांना सांगते की अधिक मासामध्ये ज्या गोष्टी करायच्या आहेत किंवा जे करायचं आहे तेच करा, किंवा काही नियम आपल्याला पाळायचे आहेत, काही चुकासुद्धा करायच्या आहेत अधिक मासामध्ये बघा. तर काय करायचं आहे काय करायचं नाही याविषयी सुद्धा माहितीदार व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती आहे, तो पण तुम्ही नक्कीच एकदा बघून घ्या.
आता हे इथपर्यंत मी तुम्हाला सर्व सांगितलं. तर आता बघा, आता तुम्हाला ना अधिक मासामध्ये, आता ज्या दिवसापासून अधिक मासाला सुरुवात होत आहे त्याच्यामधले जे दिवस असतात त्या दिवसांमध्ये तुम्हाला ज्या दिवशी शक्य होईल त्या दिवशी तुम्हाला हे दान करायचं आहे. कोणत्या वस्तू दान करायच्या, तर बघा प्रत्येकाला परवडेल अशा वस्तू मी सांगणार आहे. बघा, असं नाही की तुम्हाला जर शक्यच नसेल ह्या वस्तू म्हणजे दान करणं, आणि तुम्ही जर कुठून जरी कर्ज वगैरे काढून जर ह्या वस्तू विकत घेतल्या आणि त्या जर दान केल्या तर त्याचं पुण्य तुम्हाला मिळणार नाही. बघा, तर तुम्हाला एक सांगते की तुम्हाला यथाशक्ती तुम्हाला जी शक्य आहे, छोटी का विना वस्तू जर तुम्हाला शक्य असेल, तुम्हाला ती परवडणारी आहे, तर तुम्ही त्या वस्तूंना नक्कीच अधिक मासामध्ये दान करा. अधिक मासामध्ये तुम्ही दान धर्म जर केलं तर तुमचे पितरसुद्धा तुमच्यावर खुश होतात, तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येते. त्याशिवायच बघा, भगवान विष्णूंना सुद्धा दान धर्म केलेलं खूप आवडतं. त्यासाठी भगवान विष्णूंचा सुद्धा एक कृपाशीर्वाद मिळेल. आणि ज्या वेळेला आपल्यावर भगवान विष्णू प्रसन्न होतात, भगवान विष्णूंचा कृपाशीर्वाद आपल्याला मिळतो, त्यावेळेला बघा माता लक्ष्मी सुद्धा आपल्यावर प्रसन्न होते आणि ती आपल्या घरामध्ये निरंतर अखंड वास करते. यासाठी सांगते की दान धर्म नक्की करा. तुम्हाला जी वस्तू शक्य आहे ती वस्तू करा. असं नाही की सगळ्याच वस्तू केल्या पाहिजेत, पण आजच्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला काही 5 ते 6 वस्तू सांगणार आहे. त्यातली तुम्हाला जी वस्तू शक्य होईल ती तुम्ही नक्कीच करू शकता दान. तर पहिली वस्तू सांगते बघा. तर आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की अधिक मासाला धोंड्याचा महिना म्हणून सुद्धा ओळखले जाते आणि पुरुषोत्तम मास म्हणून सुद्धा ओळखले जाते. आता धोंड्याचा महिना म्हणून का ओळखले जाते, तर त्या महिन्यामध्ये जावाईला किंवा लेकीला आपण धोंडे खायला घालतो, आणि त्याविषयी तुम्हाला मगाशी मी सांगितलं, ह्यासाठी सुद्धा धोंड्याचा महिना म्हणून ओळखले जाऊ शकते. पण पुरुषोत्तम मास म्हणून का ओळखले जाते, तर पुरुषोत्तम मास ह्याच्यासाठी ओळखले जाते की ह्या दिवसामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते. हा महिना ना भगवान विष्णूंची सेवा पूजा करण्यासाठी खूप विशेष मानला गेला आहे. तुम्ही जेवढं जास्त त्यांची सेवा उपासनेत राहणार ना ह्या महिन्यामध्ये, तेवढं तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करणार आहे. बघा, यासाठी या पुरुषोत्तम मासामध्ये तुम्हाला ना शक्य असेल तर पिवळ्या रंगाचं वस्त्र तुम्हाला दान करायचं आहे. एखादी गरीब व्यक्ती असते, आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की एखादं मंदिर आहे, समजा गणपतीचं मंदिर असू शकते किंवा महादेवाचं मंदिर असू शकतं, तर अशा ठिकाणी बघा एखादी गरीब व्यक्ती बाहेर बसलेले असतात. तुम्हाला सर्वांना माहिती आहे मंदिराच्या बाहेर प्रत्येक गरीब व्यक्ती असते. त्या ठिकाणी तुम्ही जावा, तुम्हाला ती व्यक्ती दिसली तर तुम्ही त्या व्यक्तीला एखादं पिवळ्या रंगाचं वस्त्र घेऊन देऊ शकता. तुमच्या यथाशक्ती तुम्हाला परवडेल तशा ह्याच्यामध्ये खर्चामध्ये तुम्ही पिवळ्या रंगाचं वस्त्र तिला देऊ शकता दान म्हणून. यामुळे भगवान विष्णू आपल्यावर प्रसन्न होतात. भगवान विष्णूंचा एक कृपाशीर्वाद मिळतो. आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते, आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी माता वास करते. बघा, यासाठी आपल्याला पिवळ्या रंगाचं वस्त्र सुद्धा ह्या महिन्यामध्ये दान करायचं आहे. तर आता दुसरी वस्तू तुम्ही कोणती दान करू शकता. दिवसांमध्ये ना विशिष्ट श्री भगवद्गीता किंवा विष्णू सहस्रनामाचे ह्या ज्या पोते असतात, म्हणजे खूप महत्त्वाचे ग्रंथ आहेत बघा, तर हे ग्रंथ सुद्धा आपण दान करू शकतो इतरांना. तर आता तुम्हाला सोपं एक उदाहरण मी सांगते बघा. आपण सर्वजण स्वामींचे सेवेकरी आहोत बघा. तर आता स्वामींच्या मार्गातले आपण सर्वजण आहे, तर सर्वजणांकडंच स्वामींच्या सेवेतल्या पोथी किंवा ग्रंथ असतात असं नाही. काही स्वामी भक्तांकडं स्वामी चरित्र सारामृताची सुद्धा पोथी नसेल किंवा श्री गुरुचरित्र ग्रंथाची सुद्धा पोथी नसेल किंवा नित्यसेवेचं पुस्तक जे आहे बघा तुम्हाला माहिती आहे ते सुद्धा नसेल, तर तुम्ही ते धार्मिक ठिकाणावरनं घेऊ शकता आणि एक त्यांना सुद्धा ही वस्तू किंवा हा जो ग्रंथ आहे म्हणजे ग्रंथ पोथी जी आहे बघा ती तुम्ही त्यांना सुद्धा देऊ शकता, की ज्यामुळे तुम्हाला सुद्धा एक दान केलेल्याचं एक पुण्य मिळेल, 100 पटीनं पुण्य मिळेल. बघा, दान करणं म्हणजे असं नाही की आपण एखाद्याला काहीतरी वस्तू दान करायची, असं नाही. एखाद्या समोरच्या व्यक्तीला ज्या व्यक्तीला त्या वस्तूची गरज आहे त्या व्यक्तीला तुम्ही ती वस्तू देऊ शकता. बघा, आता स्वामींच्या भक्तांना बघा नित्यसेवेचं पुस्तक सुद्धा सर्वांना आवश्यक असतं. सर्वांना श्री स्वामी चरित्र सारामृताची पोथी सुद्धा आवश्यक असते किंवा सर्वांना श्री गुरुचरित्र ग्रंथ सुद्धा त्यांच्याजवळ पाहिजे असतो. पण काही वेळा आपल्याकडे सर्वच पोथी असतात अशा नाहीत, काही त्यातली 1-2 पोथी सुद्धा आपल्याकडे नसते. किंवा तुम्ही दुर्गा सप्तशती हा ग्रंथ सुद्धा किती पवित्र आहे बघा, हा ग्रंथ सुद्धा तुम्ही देऊ शकता. किंवा तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्र ह्या ग्रंथाची पोथी देऊ शकता. तुम्ही सप्तशती गुरुचरित्र ह्या ग्रंथाची पोथी सुद्धा आपल्या स्वामी भक्तांना देऊ शकता. ह्या दिवसामध्ये खूप जास्त प्रमाणात पुण्य आहे बघा. तुम्हाला एक सांगते की आपल्या हिंदू धर्मामध्ये सुद्धा दान धर्म करण्याला विशेष असं पुण्य मानले गेलं आहे. आपण जेवढ्या गोष्टीत इतरांना देतो तेवढंच आपल्याला एक प्रकारे पुण्य मिळत असताना आपल्या आयुष्यातील अडचणी संकट हे सुद्धा दूर होत असतात. त्यामध्ये ना अन्नदानाला सुद्धा खूप महत्त्व आहे बघा. तुम्ही एखाद्या गरीब व्यक्तीला ना यथाशक्ती अन्नदान करा. तुम्हाला जी वस्तू तिला खाण्यासाठी देण्यास शक्य असेल
ती वस्तू तुम्ही तिला खाऊ घाला बघा, किंवा घरी बोलवून सुद्धा तुम्ही एखाद्या व्यक्तीला घरामध्ये सुद्धा जेवू घालू शकता या दिवसांमध्ये. तुम्हाला सांगते, तुम्हाला जर शक्य असेल ना, तर तुम्ही तिला वस्त्रसुद्धा एखादं दान करू शकता. अन्नदान करणं, वस्त्रदान करणं, तुम्हाला जी वस्तू दान करणं ती शक्य असेल ती दान करा. जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीला बघा, तुमच्या घरामध्ये धान्य आहेत भरपूर, आता तुम्ही शेतकरी आहात बघा, आणि तुमच्या घरामध्ये गहू आहे, तांदूळ आहे, ज्वारी आहे, म्हणजे धान्य आहेत तुमच्या घरामध्ये, आणि तुम्हाला असं वाटतंय की एखादी व्यक्ती आहे म्हणजे घराशेजारीची, बाबा तिला मी एखादं, आपल्या घरामध्ये जास्त आहे, देवाण आपल्याला भरपूर दिले, आपण एक शेतकरी आहोत, म्हणून त्या व्यक्तीला जर तुम्हाला एखाद्या वेळेला वाटलं की मी हिला एवढं तांदूळ देऊ, किंवा जर ज्वारी देऊ, गहू देऊ, तर तुम्हाला जर यथाशक्ती असेल तुमच्याकडे तर तुम्ही तेही तिला देऊ शकता. आणि तुम्ही जेव्हा अशा व्यक्तींना जर म्हणजे हे जे काय असेल धान्य वगैरे जर दान केलं ना, तर तुमच्या घरामध्ये धनधान्याची भरभराटी होते. आणि तुम्हाला सर्वांना सांगते की दान धर्म हे आपल्या पूजेमध्ये, किंवा आपण जेवढी सेवा पूजा देवाची करतो ना, तेवढंच दान धर्माला खूप महत्त्व आहे बघा. एखाद्याला दान केल्यानंतर ना आपल्या आयुष्यात खूप म्हणजे खूप फरक पडत जातो. जेवढी आपण सेवा करतो ना, ती सेवासुद्धा आपल्या स्वामींपर्यंत, आपल्या देवापर्यंत पोहोचत असते. कारण आपण आता तुम्ही जर एखाद्या व्यक्तीला दान केलं बघा, मी एक तुम्हाला थोडक्यात सांगते, कुठली पण वस्तू तुम्ही एखाद्या व्यक्तीला जर दिली आणि त्या व्यक्तीला त्याची गरज आहे खूप, तर तिलासुद्धा एक खूप चांगलं वाटतं, तिचा आत्मा तुम्हाला एक आशीर्वाद देत असतो बघा. आणि एखाद्याचा आत्मा जेव्हा आपल्याला आशीर्वाद देतो ना, तीच आपली खरी ना पुण्याई असते बघा. मग तुम्ही कितीही कमी प्रमाणात पूजापाठ करा, पण एखाद्याचा आत्मा आपल्याला जेव्हा आशीर्वाद देतो ते खूप चांगलं असतं बघा. आणि तिचा आशीर्वाद जर आपल्याला मिळाला ना चांगला, तर आपल्या आयुष्यामधील आपण जे पण हाती घेतलेलं काम असेल त्यात आपल्याला नक्कीच यश मिळते. ह्यासाठी सांगते की तुम्हाला जी वस्तू दान करणं शक्य आहे ती वस्तू तुम्ही दान करू शकता. तर आता हेपर्यंत मी तुम्हाला सांगितलं, तर तुम्हाला शेवटची एक वस्तू सांगते बघा. तर आपल्याला ना ह्या दिवसांमध्ये ना तुम्ही दिवेसुद्धा दान करू शकता. 21 संख्येमध्ये तुम्हाला दिवे दान करायचे आहेत. तर आता ते कसे करायचे ह्या दिवसांमध्ये, म्हणजे हे जे दिवस आहे त्यातला एखादा दिवस तुम्हाला निवडायचा आहे. तुम्हाला ज्या दिवशी शक्य असेल तो दिवस तुम्ही एखादा अधिक मासातला निवडा, आणि त्या दिवशी तुम्हाला 21 दिव्यांचं दान करायचं आहे. खूप महत्त्वाचं आहे हे 21 दिव्यांचं दान करणं. ह्या महिन्यामध्ये दिवा दान करण्याला खूप विशिष्ट महत्त्व मानलं गेलं आहे. यासाठी सांगते की तुम्हाला 21 दिव्यांचं दान करायचं आहे. तर आता 21 दिवे कोणते घ्यायचे, तुम्हाला जर शक्य असेल, तुमच्याकडे जर तसं तुम्हाला परवडण्यासारखं असेल, तर तुम्ही चांदीचे सुद्धा 21 निरंजन घेऊ शकता. जर परवडणारं असेल तरच सांगते. असं नाही की चांदीचं सांगितले म्हणून तुम्ही कुठून पण कर्ज काढायचं, कुणाकडनं पण पैसे घ्यायचे आणि नाही आम्हाला एक आशीर्वाद मिळावा म्हणून, असं काही करू नका. तसं आपल्याकडे पैसे असेल तरच तुम्हाला चांदीचं घ्यायचं आहे. सर्वसामान्य व्यक्तींना जर चांदीचं घेणं शक्य नसेल, तर तुम्हाला एक सांगते की तुम्ही पितळेचे जरी छोट्या छोट्या समया घेतल्या ना तरीसुद्धा चालेल. पितळेच्या जरी तुम्हाला घेणं शक्य नसेल, तर तुम्ही स्टीलचे सुद्धा 21 दिवे छोटे छोटे घेऊ शकता. स्टीलचे जरी शक्य नसेल, तर तुम्ही साधी मातीच्या पंत्या जरी घेतल्या ना तरीसुद्धा चालेल. शेवटी भाव आणि श्रद्धा महत्त्वाची असते बघा. तुमच्या मनामध्ये किती तुम्हाला आतून असं वाटतं की मला हे सेवा करायची आहे, ही सेवा मी करणार आहे, हे महत्त्वाचं असतं. मग तुम्ही मातीच्या जरी 21 पंत्या घेतल्या ना तरीसुद्धा चालेल. तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही घेऊ शकता, 20 संख्येमध्ये घेऊ शकता. आणि हे आपल्याला दान करायचे आहेत बघा. आता तुम्ही जर हे 21 दिवे एखाद्या मंदिरामध्ये किंवा एखाद्या ठिकाणी जाऊन जर दान केले ना, तर तुमच्या आयुष्यातील अंधार दूर होतो आणि आपल्या आयुष्य प्रकाशानं उजळलं जातं बघा. यासाठी आपल्याला हे दान करायचं असतं. आणि दीपदान ह्याला सुद्धा म्हणतात. ह्याला दीपदान म्हणजे काय, तर तुम्ही जेव्हा एखादा दिवा दान करताना तेव्हा तुमच्या आयुष्यात नक्कीच प्रकाश येतो बघा. आणि अधिक मासामध्ये दीपदान करण्याला सुद्धा खूप विशिष्ट महत्त्व मानलं गेलं आहे. तर बघा, हे सर्व तुम्ही नक्कीच करा. तुम्हाला जी वस्तू शक्य असेल ती करा बघा. तुम्हाला सांगते की अधिक मासामध्ये तुम्ही एक जरी वस्तू दान केली ना, त्याचं तुम्हाला 100 पटीनं पुण्य फळ हे मिळत असतं. ह्यासाठी मी तुम्हाला सांगत आहे. तर आजच्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला अधिक मासामध्ये कोणत्या वस्तू आपल्याला दान करायच्या आहेत ह्याविषयी माहिती दिली. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना, तर एक छोटंसं लाईक करा, हाईप करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.